परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी। वादळी वाऱ्यामुळे अनेक झाडं पडली, उन्मळून शेत शिवारामध्ये पाणीच पाणी। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाची हजेरी। पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण। सिंधुदुर्गात 121 मिलीमीटर पावसाची नोंद। सर्वाधिक पाऊस कुडाळमध्ये तर देवगडमध्ये 1.5 किलोमीटरचा रस्ता गेला उखडून। धनंजय मुंडेंकडून राज्यातील शेतकऱ्यांसाठी कृषी तक्रार व्हॉट्सअॅप क्रमांक जारी। शेतकऱ्यांच्या तक्रारींची सोडवणूक करण्यासाठी उपक्रम। वीकेंड आणि मान्सून महाराष्ट्रामध्ये दाखल होताच पर्यटकांची पावलं लोणावळ्यात। लोणावळ्यातील जुना मुंबई पुणे हायवेवर ट्रॅफिक जॅम। वाशिम येथील देवीच्या मंदिरात चोरी, दागिन्यांसह दानपेटीतील रक्कम लंपास। चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद। हिंगोलीमध्ये विजेचा शॉक लागल्यामुळे वीज कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू। मृत्यूला जबाबदार असणाऱ्या वीज अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी। कोल्हापुरात बंदूक घेऊन जंगलामध्ये जाणाऱ्या तिघांना वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडलं। संशयित आरोपींना 3 दिवसांची वन कोठडी। अयोध्येमध्ये महाराष्ट्र सदन साकारलं जाणार। सदनासाठी जागा मंजूर। शरयू नदीजवळ 2 एकर जागा द्यायला उत्तर प्रदेश सरकारची मंजुरी। मंत्री रवींद्र चव्हाण यांची माहिती। दिल्लीतील महाराष्ट्र सदनामध्ये मुरलीधर मोहोळ यांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट। फडणवीसांकडून मोहोळ यांचं अभिनंदन। बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी घेतली भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची भेट। अडवाणी यांच्या निवासस्थानी जाऊन केली तब्येतीची विचारपूस। उद्धव ठाकरे यांनी उद्या बोलावली आमदार खासदारांची बैठक, तर मंगळवारी जिल्हा संपर्क प्रमुखांची बैठक। लोकसभा निवडणुकीनंतर ठाकरेंची विधानसभेची तयारी। मनसेची 13 जूनला महत्त्वाची बैठक। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये बैठक। सरचिटणीस पदाधिकारी राहणार उपस्थित।